ही एंट्री कुठल्या बॉलिवूडच्या हिरोची नाही, तर एका शासकीय अधिकाऱ्याची आहे. या शासकीय अधिकाऱ्याला भेटण्यासाठी लोकं आतुर झालेली आहेत. टाळ्या वाजवतात आहे, शिट्ट्या वाजवतात आहे, जोरजोरात ओरडतात आहे. तुकाराम मुंडे, तुकाराम मुंडे असं नाव उच्चारून साहेबांना मोटिव्हेट करायचा प्रयत्न करत आहेत. माहोल बनवलेला आहे पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभा प्रेक्षकगृहामध्ये. मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेबांची मुलाखत होती आणि या मुलाखतीमध्ये सर्वसामान्य लोक या अधिकाऱ्यासाठी चेअर करत होती. विचार करा मित्रांनो, 5,500 अधिकारी आहेत आपल्या देशामध्ये. एका अधिकाऱ्याचं नाव पण आठवणार नाही तुम्हाला. एक तुकाराम मुंडे साहेब हे आय-ए-एस अधिकारी आहेत. ते सोडून दुसरं कुणाचं नाव आठवतंय का? हे तुमच्या सविवेक बुद्धीला विचारून पहा. कारण एकट्यानेच तसं काम केलेलं आहे, की 5,500 आय-ए-एस अधिकारी जे आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत, त्यांना देखील विचार करण्यास भाग पाडलेला आहे, की बाबा रे, आपण इमानदारीने जर काम केलं, आपली देखील अशी इमेज बनू शकते. इमानदारीचं फळ आहे तुकाराम मुंडे साहेबांना भेटलेलं. ही इज्जत जी भेटतीये ती कुणाला पण भेटत नाही मित्रांनो. सर्वसामान्य गोरगरीब त्याच लोकांना जीव लावतात, जे सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी काम करतात आणि याच्यामध्ये एक अजरामर नाव होणार आहे, ते म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांचं. 25 वर्षात 21 बदल्या, ना कुठल्या पॉलिटिशियन समोर झुकले, ना कुठल्या व्यवस्थेसमोर झुकले. स्वतः इमानदारीने राहिले, इमानदारीने काम केले, इमानदारीचं फळ त्यांना भेटलेलं आहे. विचार करा मित्रांनो, कोणत्या अधिकाराला कधी तुम्ही ओरडता? आजकाल तर आपण फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या विरोधातले व्हिडिओ पाहिलेले आहेत. अधिकाऱ्यांना शिव्या घालतात, तुडवतात, मार खातात अधिकारी काय-काय. पण एक असा अधिकारी जो की प्रशासनाला सांगून जातोय, की "बाबा रे, काम कसं करायचं?"